तर या ठिकाणी आपण पाहतोय स्टार्ट. पहिला चेंडू आला, अंधकार बॅट खेळलाय, क्या बात आहे. सुरेख फटका राहुलच्या बॅटमधनं. पहिला चौकार, टाळ्या झाल्या पाहिजेत या चौकारासाठी. एक जबरदस्त खेळाडू आणि आपण पाहतोय की इथे जर एक जबरदस्त गोलंदाजीचा प्रयत्न होता, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलं होतं. काय जबरदस्त फटका होता. ही झाली सुरुवात दणक्यामध्ये. बघा, इतिहास जेव्हा गणला जातो ना, तेव्हा इतिहास होईल या उद्देशाने कोणी कामगिरी करत नसतो. मात्र इतिहास हा प्रत्येक क्षणामध्ये आपली छाप त्या काळावरती, त्या वेळेवरती सोडत असतो. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा. प्रवीण, अहो क्या बात आहे, क्या बात आहे. जसं म्हटलं जातं ना की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गोलंदाजाने नक्कीच या ठिकाणी थोडीशी चूक केली आहे आणि आपण पाहिलं की चेंडू हातातनं सटकलाय, अन्यथा त्याच्या या कारकिर्दीमध्ये त्याला एक मोठी विकेट मिळाली असती. 5 धावा झाल्यात 2 चेंडूमध्ये. प्रवीण चांगला गोलंदाजी करतोय, मात्र तेवढीच चांगली क्लास फलंदाजी न्यू स्टार वसई संघाच्या माध्यमातून. 2 फलंदाज आहेत, एका बाजूला सुरेंद्र, दुसऱ्या बाजूला राहुल. पुन्हा एकदा थोडासा पुढे टाकला होता चेंडूला, इन साइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बघा खाली क्षेत्र आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. मला वाटतं लॉंग ऑन नाहीये, मिड विकेट ठेवलाय वायडिश, त्यामुळं ऑन साइड नक्कीच फेवर करतो हा खेळाडू आणि त्याचाच फायदा. सरळ खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. एक जबरदस्त कॉन्टेस्ट, पहिलीच बिग मॅच आपल्या समोर ही बघायला मिळते. राऊंड द विकेट. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं, शेवटी ठरवलं की चेंडू हा मिड विकेटच्या डोक्यावरनं मी पाठवेन आणि तिथे यशस्वी झाला फलंदाज. षटकार. फटका होता. 8:34 पहिला बॉल टाकला गेला आणि सुंदर असा बाउंड्री आला. त्यानंतर मात्र सुरेंद्र याने हा षटकार खेचला गेलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फलंदाजी. चेंडू पडल्याच्या नंतर बघा थोडीशी उसळी मिळाली होती आणि हा पिचचा हा एक टॅलेंट आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा मग तो गुण आहे. त्या गुणामध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी ही पिच सुद्धा बघायला मिळते, खेळपट्टी सुद्धा बघायला मिळते. कारण की ज्या पद्धतीने चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाउन्स, अतिरिक्त बाउन्स जो मिळतोय, त्यामध्ये फलंदाज कधी कधी बीट होताना आपण पाहिलेत. काय जबरदस्त फटका होता. बघा एक सिंगल आली, मात्र सिंगलना धावफलक थोडासा पुढे सरकेल जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 12 वरती. नौशाद दादांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय प्रेक्षकांसाठी. जे खेळत नाहीयेत या मैदानामध्ये लक्षात असू द्या. मात्र जर तुम्ही पुढच्या सामन्यामध्ये खेळत असाल आणि तुम्ही आता प्रेक्षक असाल ना, जर तुम्ही षटकाराचा झेल टिपला तर नौशादादांच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक षटकाराच्या झेलसाठी 100 रुपये दिले जाणार आहेत. क्या बात आहे. म्हणजे सध्याचा नाश्त्याची चायनीजची काहीतरी सोय ही होणार. हा, मात्र जे आता खेळतात त्यांना नाही, हे लक्षात असू द्या. तुमचा मॅच संपला की तुम्ही प्रेक्षक, मात्र तेव्हा तुम्ही तुमचा एरिया ठरवू शकता. प्रवीण याचं षटक समाप्त झालं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. एक षटक समाप्त झालंय. बघा लक्षात असू द्या, या षटकासाठी आपण पाहतोय जवळजवळ 4 ते 4.5 मिनिटं खर्च झालेत. ज्यावेळेस आपण जर बघितला 4 मिनिटं, 4-4.5 मिनिटं खर्च होतात. नव्यानं गोलंदाजी मार्क वरती आलाय सौरभ. सौरभ याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हे दोन्ही संघ जर आपण पाहिले तर वसई पश्चिम पट्ट्यातले दोन्ही संघ आहेत. एकाच परिसरामध्ये जवळपास राहणारे नातेवाईक वगैरे एकत्र कधी कधी समजा आपण पाहतोय तर कदाचित नात्यातले सुद्धा असतील. मात्र आज आपण जर बघितलं तर ते प्रतिस्पर्धी म्हणून या मैदानामध्ये उतरलेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. क्या बात आहे. लोअर फुलटॉस होता, चांगल्या गॅपमध्ये चेंडूला टाकायचं होतं. शतरक्षक आहे तैनात त्या ठिकाणी स्वीपर क्षेत्रामध्ये. एक चांगली क्रिकेट नक्कीच खेळली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. जे उद्दिष्ट ठरवलंय 50, हे 50चं उद्दिष्ट मी म्हणेन 5 षटकांमध्ये या रणजी स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं लक्ष आहे. कारण गोलंदाजीचा विचार केला, राहुल याचा टेनिस क्रिकेटचा नाईटचा अनुभव पाहिला तर नक्कीच त्याच्याकडे उमराळे संघाच्या एवढाच अनुभव त्याच्याकडे नक्कीच बघायला मिळतोय. सौरभ राईट आर्म राऊंड द विकेट.
आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून आले. आपण पाहू शकता धाव फलक आपण जर बघितलं तर नक्कीच वेगाच्या नादामध्ये दिशा विसरलाय आणि दिशा खराब होते तेव्हा दशा सुद्धा खराब व्हायला वेळ लागत नसतो. हे जे ऐतिहासिक मैदान आहे त्या ऐतिहासिक मैदानावरती आपण जर बघितलं गंगाधरप्पा मैदान, काही दिवसांपूर्वी ते एक नाईट स्पर्धा झाली दरम्यान क्लास खेळ आहे. सरळ बाणाप्रमाणे लॉंग आणि लॉंग अपच्या मध्ये चौकार. मग येडाई माझा जीव गजू, येडाई माझा जीव, येडाई माझा जीव गजू, येडाई माझा जीव हा. आणि राहुल त्याच्यामध्ये माहिर आहे. राहुल गोंड याचा विचार केला तर नक्कीच त्याच्याकडे क्रिकेटचा अनुभव नक्कीच कमी नाहीये आणि टेनिस क्रिकेट असेल किंवा मग रजनी स्पर्धेचा अनुभव असेल, तो एक नक्कीच मानवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत खेळाडू म्हणून ओळखला जातो राहुल. आता काय खेळलाय, अजून एक मरुदेवी राजवली बी या टुर्नामेंट मध्ये सुंदर सरळ षटकार. पैंस्तान चलेंगे बेल्लापंती तो चलो. बजी क्रीम बेल की घंटी शुरू बेल्लापंती विथ क्रीम बेल मिल्क शेक्स. राहुल गोंड एक बंदा आ नावाचा गया. हा ब्रँड या ठिकाणी नक्कीच आपली जबरदस्त कामगिरी करत असताना धाव संख्या आपण पाहिली तर 24 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्ग असतात. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 9 चेंडू एकूण या या इनिंगच्या आतापर्यंत टाकून झालेत आणि 3 चेंडू या षटकाचे टाकून झालेत. सौरभ याच्यावरती चढवलाय हल्ला आणि इथे राहुल करतोय कल्ला. जेवढा स्पीड द्याल तेवढा राहुल याच्या बॅटमधनं चेंडू बाहेर निघेल. राहुल याचा फेवरेट शॉट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये षटकार. करायचा आहे आणि खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर जाऊ नये हे विनंती असेल. धाव संख्येमध्ये आपण पाहिलं तर काय घडलं आणि राहुल याचा फटका जर आपण पाहिला डिबेनच्या माध्यमातून दर्शवला गेला, कशा पद्धतीने तो चेंडू खेळला गेला. 5 चेंडूमध्ये तब्बल 21 धावांवरती खेळतोय. जबरदस्त फलंदाजी आणि एकूण धाव संख्या जर बघितलं तर 30 धावा. 30, 60, 90 हा कोडवर्ड वेगळा आहे. मात्र इथे क्रिकेटमध्ये तो 30, 60 हा चालत नाहीये. थोडासा तट्टेचा विषय वेगळा ठरला तर नक्कीच राहुल याने मात्र आपली धाव संख्या बनवायला सुरुवात केली आहे. 30 धावा पूर्ण धावफलकावरती झाल्यात आतापर्यंत. राईट आर्म अराउंड द विकेट. मी म्हटलं होतं जेवढा स्पीड तुम्ही द्याल राहुल याला स्पीड आवडतो आणि राहुल याने खेळलाय हा अजून एक षटकार. तीन षटकार पहिल्याच मॅच मध्ये तडाखा उठवला गेलाय. इथे मात्र चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू समोर आहे राहुल, त्याच्या समोर आहे सौरभ. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. शतरक्षकापासून थोडासा लांब राहिला चेंडू. चालला डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामधनं 4 धावांसाठी चौकार. राहुल गोंड याच्या बॅटमधनं आलेले अजून एक आलेला हा षटकार. माफ करा, चौकार आलाय. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल प्रत्येक संघाला, कारण की आपण जर बघितलं 7:30चा वेळ होता. आपण पाहतोय 8:34ला मॅच सुरू झालाय, त्यामुळे थोडंसं नक्कीच आपण मागे चाललोय. अगोदर एक मिसकमेंट झाला होता त्याबद्दल सॉरी. चौकार होता. चौकारांशी धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती आले ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. न्यू स्टार वसई संघाने जे लक्ष ठेवलंय 50 धावांचं जे त्यांनी नजरेमध्ये ठेवलंय, सांगितलं होतं की 50 धावांपर्यंत आमचा जाण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 40 धावा त्यांनी बनवल्यात. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे किमान त्यांचं लक्ष्यावरती जाण्यासाठी त्यांना 10 धावा अजून सुद्धा हव्यात. मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. सरळ खेळलाय चेंडूला पाठवलाय मान्यवर कक्षामध्ये षटकार.
पालखीला येवाचा येवाचा पालखीला क्या बात है, क्या बात है. या गंगाधर अप्पा मालजी भोईर मैदानावरती या टिवरीच्या ग्राउंड वरती राजावळीच्या स्पर्धेमध्ये आणि आदरणीय सन्मान्य दीपक शेठ दादांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. आता मात्र शरीरापासून थोडासा लांब चेंडू ठेवला होता. वाईट चेंडूची नोंद आले. बघा थोडासा मिस झाला. सुरेंद्र हसतोय स्वतःवरती कारण की या चेंडूला तो कनेक्ट करू शकलेला नाहीये. मग त्याला अतिरिक्त खेळाडू चेंडू एक मिळणार आहे त्या खेळाडूला. कारण आपण जर बघितलं तर वाईट चेंडू होता. धावफलक वाईटनं पुढे सरकला गेला तो म्हणजे 47 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. थोडंसं काही ना काही वेगळं करावं लागेल उमराळे संघाला कारण की हा संघ धावसंख्या बनवताना दिसतोय वेगानं. हो एच लागला होता. इनसाइड एच लागला होता. थोड्या नशिबानं वाचलाय सुरेंद्र. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावती समाधान राहुल याने मानलंय कारण की प्रयत्न होता सुरेंद्र याचा की नक्कीच मी खेळेन पुढे जाऊन. मात्र राहुल याला माहिती आहे जो की वैयक्तिक त्याची धावसंख्या जर आपण पाहिली राहुल याची तर किती धावसंख्येवरती खेळतोय तिथे आपण जर पाहिलं तर 33 या धावसंख्येवरती तो खेळतोय. येस 31 31. लॉर फुलटॉस इथे मात्र नशिबाची साथ राहुल गौंड आणि त्याच्या संघाला आलाय 22च्या रूपानं चौकार. वेसावचे बाजारी लोकांच्या नजरा भरतील ग तुझ्यावरी. कल्ला ग पारू करते तो नखरा चल जाऊ बाजारी. हॅलो चेक. आदरणीय सन्मान्य दीपक शेठ दादांचं हॅलो चेक. हॅलो तरी एक धाव आली आणि धाव संख्या आपण जर पाहू शकतोय तर नक्कीच वाढताना दिसते. दरम्यान एक पारितोषिक आलं होतं. आता मात्र सुरेंद्र याच्या बॅटमधनं सुरेख रजनीश सट इथे मात्र षटकार आला आणि कॅच घेतलेले मला वाटते प्रेक्षकांनी. ती कॅच या ठिकाणी नक्कीच घेतली जाणार आहे गणली जाणार आहे. तर आपण डीजेला थोडंसं थांबूया. एक पारितोषिक आलं होतं राहुल याच्यासाठी भावेश यांच्या माध्यमातून. लगातार 3 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा. मला वाटतं भावेश थोडंसं अगोदर आले असते तर नक्कीच राहुल याच्या अकाउंटमध्ये 1000 रुपये आले असते. त्याने अगोदर एक षटकाराची हॅट्रिक मारली. धावसंख्या पाहूया कुठपर्यंत गेलेली आहे तर 59 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र जरी वाईट पडला असला तरी सुद्धा गोलंदाजाने चांगली लाईन आणि मी म्हणेन चांगला टप्पा पकडलाय. लाईन जरी थोडीशी खराब असली तरी सुद्धा लेंथ चांगली आहे. धावसंख्या 60 धावा. गोलंदाज आपण जर बघितला तर नक्कीच जिग्नेश थोडासा नौखा गोलंदाज आहे. राईट मुहूर्त विकेटचा मारा करतोय. शरीरापासून भरपूर लांब टाकतोय. वाईट चेंडूची नोंद या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. बघा अख्खा वसई तालुका आपल्याला बघायला मिळतोय या ग्राउंड वरती. 2 वसई तालुक्यातील पंच जर एखाद पंच पश्चिम पट्ट्यातला असता तर सर्व ओहो हो व्हॉट अ शॉट बाय सुरेंद्र घाटाळ. इट वॉज अ बिग शॉट. षटकार. लोकांच्या नजरा भरतील ग तुझ्यावरी. कल्ला ग पारू करते तो नखरा चल जाऊ बाजारी. हे चल गो पारू आईली ही हिरू कर बाजारची तयारी. सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जाऊ बाजारी. थँक्यू डीजे. चला वेळ आपल्याकडे नक्कीच कमी आहे. मी विनंती करेल पुढील षटक टाकण्यासाठी. लगेच आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये राहुल याच्या किती धावा आहेत तर 9 चेंडूमध्ये राहुल याने बनवल्यात 32 आणि 9 चेंडूमध्ये सुरेंद्र याने बनवल्यात 27.
एकूण धावसंख्या जर पाहिली तर एकूण धावसंख्या आपण पाहू शकतात 67 धावा धावफलकावरती लागल्यात आणि नव्यानं आलाय गोलंदाज तुमचे धीरज. धीरज याला सुद्धा धीरज ठेवावं लागेल. बघा तुम्ही क्रिकेटमध्ये किती नवीन असाल किंवा जुना असाल मात्र तुमचा टॅलेंट तुम्हाला फार महत्वाचा आहे की जो मैदानामध्ये जसं म्हटलं जातं ना की परीक्षेला तुम्ही नवीन नसता, तुम्हाला एकदा परीक्षा द्यायला उतरवलं की तुम्ही जुनेच असता. शरीरापासून भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा सुरेंद्र याचा प्रयत्न होता, अर्ध्या पिच वरती तो गेला होता. मात्र राहुल याला माहिती की एक धाव अतिरिक्त मिळाली आहे, पार्टनरशिप चांगली झाली आहे आणि का धोका घ्यायचा. धाव घेण्याच्या नादामध्ये एखादा विकेट जर गेला तर नक्कीच थोडस पुढे येणाऱ्या फलंदाजाला नव्यानं सुरुवात करावी लागणार आहे. धीरज रायडा मुर्द विकेटचा मारा राहुलच्या समोर. ऑनसाईडच्या दिशेने खेळायचा होता, बॅटचा आतील कडा टो लागलाय आणि चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. एक धाव मिळते, एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 69 या धावसंख्येवरती. 50चं टार्गेट लक्षामध्ये ठेवलं होतं. 20 धावेनं जवळजवळ पुढे जाण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो. ऑन साइडला खेळलाय, पुल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक तैनात मिड विकेट क्षेत्रामध्ये. चूक झाले आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बघा जे लक्ष होतं त्या लक्षाच्या पुढे गेलेत, बोनस धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत मात्र अगेन्स्ट द विंड. जरी हवा दिसत नसली तरी सुद्धा हवा आपल्याला जाणवते की तिकडनं पश्चिमेकडून पूर्वेकडे धावताना दिसते. याचाच अर्थ चेंडू थोडासा थांबला, मिस टाइम स्ट्रोक होता मात्र जीवदान मिळालंय. धीरज याचा हा फटका, सॉरी चेंडू आणि राहुल याचा हा फटका राहुलने पाठवलाय. आता मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. आयोजक सांगत होते की दादा या मैदानावरती धावा जास्त होणार मात्र त्या चेस होणार का ते महत्वाचं आहे. लोअर फुल टॉस, अजून एक मोठा फटका राहुल गौंड याच्या बॅट मधनं. या नगरसेविका चषक 2026 मध्ये तडाखा उठवलाय राहुल याने, आलाय षटकार. या ठिकाणी लग्नाचा मोसम चालू आहे. दादांनी गाणं सुद्धा चांगलं लावलंय मात्र भावेश यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय राहुल गोंड याला. अजून एक षटकार जर या चेंडूवरती आला तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक भावेश यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. राहुल आलंय आणि तो सुद्धा 1000 रुपयाचा फटका ठरेल राहुल गोंड याच्या बॅट मधनं. अजून एक षटकार आणि षटकाराचे झाले हॅट्रिक. लक्षात असू द्या तुम्हाला बीमर आणि वाईड साठी रिव्ह्यू दिला गेलाय तर चेक केला जाईल कमरेच्या वर आहे का पाहणं गरजेचं आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे कारण की चेंडू डीप होतोय खाली. आदरणीय सन्मान्य अरविंददादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं खूप खूप स्वागत आहे. भाई या नावाने प्रसिद्ध आहेत, ग्रामस्थ आहेत राजावळी गावचे. दादा आपलं खूप खूप स्वागत आहे. एक चेंडू अजून सुद्धा मला वाटते शिल्लक असेल आणि लगातार 3 षटकार मारण्याचा 2 वेळा कारनामा केलाय राहुल यांनी या मॅच मध्ये आणि एका वेळा त्याला 1000 रुपये मिळालेले आहेत. क्या बात आहे राहुल. धावसंख्या पुढे सरकली गेली आहे 88. ऑनसाइडच्या दिशेने ड्राईव्ह केला जातो चेंडूला, गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू या ठिकाणी नक्कीच ऐन क्षणी चेंडूला अडवलं गेलं. प्रयत्न नव्हता अडवण्याचा, पाहिलं होतं की कावकॉर्नरचा क्षेत्ररक्षक नक्की ज्यावेळेस येईल. इथे मात्र एक विकेट सरते शेवटी पडलेले. बघा या ठिकाणी फ्लड लाईट मध्ये ज्या गोष्टी विकेट बघायला मिळतात त्या सुद्धा
झळकणाऱ्या विकेट. त्या दरम्यान या ठिकाणी किती धावा झाल्या तर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 91 धावा आणि 92 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. दरम्यान आपण जाऊया यानंतरचा टॉस कोणाच्या बाजूनं जातो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर राहुल गोंड यांनी मला वाटते राहुल गोंड यांना विनंती असेल, आमच्या मान्यवर या ठिकाणी रजा घेत आहेत त्यामुळं त्यांना लगेच यायचं. राहुल आपल्याला ते 1000 रुपये स्वीकारण्यासाठी लगातार 3 षटकार या ठिकाणी मारले होते आपण. तर विनंती असेल सिद्धिविनायक बेलकडी आणि पानखांडा स्पोर्ट्स पानखांडा दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचंय. लक्षात असू द्या पानखांडा स्पोर्ट्स पानखांडा आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. आणि मी भाई यांना नक्कीच थोडंसं विनंती करतोय, आपण राहुल याला बोलवतोय जे पारितोषिक द्यायचं आहे त्याबद्दल. राहुल आपण या ठिकाणी यायचं आहे आणि ते पारितोषिक स्वीकारायचंय. राहुल याला विनंती असेल तर पण जाऊया टॉस बॉक्समध्ये आणि करूया टॉस. आदरणीय सन्मान्य दीपक शेठ दादांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या दुसऱ्या मॅचचा. हेड असा कौल झालाय आणि टेल आलेला आहे. तर थँक्यू दीपक दादांना विनंती करेल की शुभेच्छा द्या. आणि एक मिनिट, तर भावेश अजून एक फोटो टॉस असं दाखवा ना सर. थँक्यू. तर दीपक शेठ यांचे खूप खूप आभार. तर पानखाडा संघाने टॉस जिंकलेला आहे, काय स्वीकाराल? बॅटिंग स्वीकारायला कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ तर मारण्याचा प्रयत्न असेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची पहिली नाईट टुर्नामेंट, कसं वाटतं आयोजन? आयोजन तर भरपूर छान केलंय आणि पहिली टुर्नामेंट आहे म्हणून खेळायला सगळ्यांना पोरांना एकदम मजा येणार आहे. तुमचे काही मुख्य खेळाडू असतील, काही टुर्नामेंट तुम्ही ठाण्यामध्ये खेळला असाल नाईटच्या, मात्र आता तुझा सर्व संघ या मैदानामध्ये फोकसमध्ये खेळणार आहे, काय वाटतंय? खूपच छान वाटतंय कारण की बहुतेक पोरांना आमच्या नाईटला खेळायला नाही भेटत. 4-5 जण आहेत ते खेळतायत म्हणजे ओपनमध्ये. त्याबद्दल धन्यवाद असतील मरुदेवीचे. हो भरपूर भरपूर. खूप खूप शुभेच्छा असेल. थोडंसं थांबायचं आहे. तुम्ही बॅटिंग घेतलेली आहे, तुम्हाला जर टॉस जिंकल्याचं काय हवं होतं? बॅटिंग हवी होती, त्या फिल्डिंग आलेली आहे. कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. या नाईट टुर्नामेंटबद्दल काय सांगाल? नाईट टूर्नामेंट आम्ही कधीपासून वाट बघत होतो, कधी येणार, शेवटी तो दिवस आलाय. तर नक्कीच या टुर्नामेंटमध्ये आपण जर बघितलं तर तुमचे असे काही खेळाडू आहेत ते नाईट टुर्नामेंट खेळतात, मात्र आपला एकूण संघ जो गावचा असतो त्याला नाईट टुर्नामेंट सगळ्या पोरांना खेळायला मिळत नाही. आज सगळी पोरं आहेत, हो नक्कीच. आज त्याचा दिवस आनंदाचा असेल. हो इथे हारो किंवा जिंकू मात्र नाईट टुर्नामेंट खेळणं हे महत्वाचं आहे की नाही? हो नक्की. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तर हे होते दोन्ही कर्णधार. टॉस जिंकलेला आहे ते म्हणजेच पानखांडा संघाने आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मरुदेवी राजावळी बी संघाच्या आयोजनासाठी नक्कीच त्यांनी एक महत्वाची आणि शाबासकीची थाप दिली आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स, ओ टू डीजे. आपण पाहतोय बहिणीच्या शुभ हस्ते 1000 रुपये या ठिकाणी दिले जातात राहुल यांना. तर खूप खूप आणि 50 सुद्धा झालेले आहेत. तर खूप खूप अभिनंदन. आणि एक षटकाराचा झेल सुद्धा टिपलेला आहे. राहुल खूप खूप अभिनंदन असेल तुमचं. मॅन ऑफ द मॅच नक्कीच जर जिंकलात सांगितलं, कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल आपण सांगू शकत नसतो. एकाच परिसरातील दोन्ही संघ आहेत. सर पाहूया आपण यानंतर एक चांगला तर जाऊया आपण त्यानंतर आमचे गुरुवर्य संदीपजी गावड सरांकडे आणि आयुक्त एक सुंदर समालोचन. मनापासून धन्यवाद असेल सागर तुमचं. अतिथी कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान होतो. अरविंद पाटील
साहेबांचा स्वागत आणि सन्मान कैलासजी वर्गणा साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. या ठिकाणी मायचूप देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि नगरसेविका चषक हा उल्लेख असलेलं हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय या अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर आणखीन काही आमचे पाहुणे मंडळी आहेत. दीपक शेठ, कारण मनाने सुद्धा श्रीमंत असणारी व्यक्तिमत्व म्हणून दीपक शेठ यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा स्वागत आणि सन्मान कैलासजी वर्गणा साहेबांच्या शुभ हस्ते या अतिथी कक्षामध्ये होतोय. मनापासून धन्यवाद दीपकजी शेठ. नेहमीच आपण चांगला सपोर्ट करत असत, सहकार्य करत असत, त्याबद्दल आपलं मनापासून आभार असेल. मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. जिंकण्याकरता टार्गेट आहे 92 या धावसंख्येचं. आणि बघूया आता कृपादेवी बॉईज उमराळे टीमचे 2 बॅटर आपल्या टीम करता काय करतील. वैभव धूम पंचांच्या भूमिकेमध्ये जयेंद्र वाघे यांना सुद्धा तुम्ही बघतायत. दोन्ही पंच चांगलं काम या ठिकाणी पाहतील, यात काही शंका नाही. टायमर सेट केला जातो. वेळेबद्दल सहकार्य करा. 9 वाजलेत आणि आता हा दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर. अतिथी कक्षामध्ये परागजी गुप्ता साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करतो. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल, स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे प्रवीण. पहिलाच बॉल टीट फॉर टॅट, जसं जसं उत्तर दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सिक्सर. पराग गुप्ता साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी कैलास वर्गणा साहेबांच्या शुभ हस्ते होतो. मॅच एका बाजूला सुरू असेल, दुसऱ्या बाजूला आमच्या अतिथी जे आलेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू भावेश पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं सुद्धा स्वागत. आणि एक मॅच विनिंग खेळी त्याच्या आपण बघितल्यात गोकिवरे संघाद्वारे खेळत असताना. बेचौची पारून नेसली गो नवा तारा, बेचौची पारून नेसली गो नवा तारा, चल गो पारून दरिया. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10, 92 धावसंख्येचा पाठलाग आहे. कडक फलंदाजी प्रवीण आणि मनीष या 2 बॅटरला करावे लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ओ आत मळणारा बॉल होता यावेळेला राहुल गोवणचा. बघा किती मेहनत करतात हे खेळाडू. बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचण्याकरता स्वतःचं संपूर्ण शरीर जमिनीलगत लावताना खेळाडू दिसलाय प्रवीण. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धाबा, 51 धावांची विस्फोटक विदारक केळी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला राहुल गोंड या खेळाडूची पाहायला मिळाली. जमिनीवर पाय क्वचितच ठेवतो हा खेळाडू, कारण शिपवर असतो. अमेरिका म्हणजे देश विदेशात त्याचे दौरे होत असतात. ओ रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, डावा मिळतील 4. नगरसेविका चषक आलाय चौकार. अशाच प्रकारच्या धाबा बनावे लागतील. या ठिकाणी नशिबाची सुद्धा साथ मिळाली, म्हणूनच मनात नसतानाही जे काही कधी मिळत असतं ते कधी कधी आपल्या चांगल्या कार्याचं फळ असतं, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. इथे सुद्धा आशीर्वाद मिळतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप झालाय, फळस्वरूप 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 15 धाबा. चेंडू टाकून चाललेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धाबा. वैभव धूम आणि जयेंद्र वाघे हे आपल्याला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पंच पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद असेल, वेळेवर ते उपस्थित राहिलेत. गंगाधर अप्पा मालजी भोईर क्रीडांगणावर. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल होता, ओव्हरपिच बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता, गळी क्षेत्रामध्ये ढकलून दिला. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं मनीषने आपलं अकाउंट ओपन केलं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहे धावफलकावर 16 धाबा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये इक्वेशन सिच्युएशन बद्दल माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
डीजे बिपिन. सध्या आपण बघतायत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी बी आयोजित नगरसेविका चषक 2026चा रणसंग्राम. सर्व पाहुणे मंडळींचं आम्ही मनापासून आभार मानतोय. परागजी गुप्ता, त्यांच्यासोबत आलेले इतर पदाधिकारी, मनापासून लाख लाख धन्यवाद असेल आपलं सर्वांचंच. रक्षाराम यादव, आपलं सुद्धा मनापासून आभार. एक कॅमेरामॅन आणि चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता यावेळेला बॅटर त्या ठिकाणी सज्ज आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुरेंद्र घाटा. फुलपिच बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. पॉवर प्लेचं बंधन आता नसेल, त्यामुळेच मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलण्याआधी एकदा मिळाली. कॅप्टनने चांगली फिल्डिंग केली. एका धाव्याच्या मदतीनं धावा लागल्या जातात. धावपळ करते 17 धावा. अक्षय गोंड राहुल यांचेच बंधू आहेत. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल होता. वाईड लाईनच्या आतून जाणारा बॉल असला कारणानं पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. हा डॉट बॉल, दबाव दडपण वाढलं गेलंय. आता चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 75. 16 चेंडूमध्ये 75 धावांची आवश्यकता आहे. कोलवटापाचा चेंडू होता. डिफेन्स केलाय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीनं कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं या चेंडूला. एकदा मिळाली. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. दोन्ही बॅटर स्ट्राईक रोटेट जरूर करतायत, परंतु आवश्यकता आहे आता षटकार आणि चौकारांची. कारण हे लक्ष जर गाठायचं असेल 92 या धावसंख्येचं, तर डील ही चौकार आणि षटकारांचीच करावी लागेल. प्रत्युत्तर देणाऱ्या कृपादेवी बॉईज उमराळे टीमला. दोन्ही टीम खरं तर तुल्यबल्ल्या. बोलूया आपण पुन्हा. आता बॅटर त्या ठिकाणी सज्ज होता. बघूया, एकच धाव मिळाली. हे षटक सुरेंद्र घाटाळचं प्रभावी पडतोय. सुरेंद्र घाटाळ यांनी पहिल्या डावामध्ये काही चांगली अफलातून फलंदाजी केली. त्याने सुद्धा 4 षटकाराच्या मदतीनं चांगल्या धाबा आपल्या टीम करता बनवलं. आणि एक अर्धशतक सुद्धा आपल्याला राहुल गोंड या खेळाडूचं पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्गावर सुरेंद्र घामागीर झाला हा खेळाडू. स्विंग अँड मिस, चांगली फ्लाईट दिली होती. बॅटर त्या ठिकाणी तयार होते खेळण्याकरता, परंतु या चेंडूला ते मिस करतायत. अतिशय सुंदर गोलंदाजी. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा थांबलेल्या आहेत. धावसंख्या धावपळकावर 19. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक या चेंडूला खेळलं जातं एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याच्या दिशेने. एक धाव मिळाली. घ्यास बरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 92 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावा झालेत ते 20. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 72 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 72 ची गरज. डीजे हार्दिक यांच्याकडे आम्ही काही वेळातच वळणार आहोत. सध्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा. पहिल्या डावामध्ये तुम्ही ऐकलं होतं महाराष्ट्रातील नामवंत समालोचक सागर माळी यांचा गोड आवाज. आणि आजचा दिवस जर आपण बघितलं तर बरेचसे काही मांडवर या ठिकाणी दाखल होतील, कारण पुढील मॅच सुद्धा महत्वपूर्ण मॅच असेल. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे विरुद्ध पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा. गोलंदाजी मार्गावर प्रज्वल. खरोखरच एक उज्ज्वल भविष्य आहे न्यू स्टार वसई टीमचं, परंतु कुठल्याही टीमला कधीच कमजोर समजू नये. बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये सुद्धा चांगला टॅलेंट आहे. अजूनही एकही फलंदाज बाद झाला नाही. हाफ ट्रॅकर
लॉंग लेग रिझन मध्ये पाठवलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. धमाक ढोल वाज सारकाना तालाव बाज कसा तारपा. धमाक ढोल वाज सारकाना तालाव बाज कसा तारपा. नाचायला चल ग मीना. षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या वाढताना धाबा लागल्या जातात 26 धाबा. मला वाटते खेळाडूने ते कॅच टिपलंय, प्रेक्षकांनी टिपले असती तर त्यांना बक्षीस आहे. गोलंदाज तयार. प्रज्वल. प्रज्वलला आता चोप बसेल काय? चेंडू हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षकांनी दिली नाही हमी. आणि या वेळेला बॅटर पूर्ण करतायत 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा झाल्या त्या 27 धाबा. प्रयत्न होतोय, असं नाही की प्रत्युत्तर देणाऱ्या उमराळे टीमचा प्रयत्न होत नाही. कृपादेवी बॉईज टीमचं कुठेतरी रणनीतीमध्ये भरपूर काही चुकलंय. पहिल्या इनिंग मध्ये ज्यावेळेस त्यांची गोलंदाजी झाली, मुख्य जे फलंदाज आहेत त्या फलंदाजांना बाद करण्याचा प्रयास त्यांचा व्हायला पाहिजे होता. प्रमुख अस्त्र वापरायला हवी होती न्यू स्टार वसईच्या अगेन्स्ट. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 27 धाबा. 2 चेंडूंची समाप्ती झाली. 27 धाबा. ओ रायझिंग सरप्राइझिंग. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय, अनपेक्षितरित्या चेंडू उसळी घेतलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. हा डॉट बॉल. दबाव दडपण पूर्णतः कृपादेवी बॉईज उमराळी टीमवर आपल्याला पाहायला मिळतोय. दबावापासून बाहेर पडावं लागेल. गोलंदाजी मार्गावर प्रज्वल तयार. पुढचा बॉल इन दी एअर. बॅट तर हातामध्ये फिरले, विकेट जाण्याची शक्यता. आणि कॅप्टन त्या ठिकाणी बघितलं तर आपण अतिशय चांगला झेल राहुल गोवन टिपतायत, म्हणजेच विकेटचं पतन होतंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 27. गॉन. नाचायला चल ग मीना. धमाक ढोल वाज सारकाना तालाव बाज कसा तारपा. धमाक ढोल वाज सारकाना तालाव बाज कसा तारपा. लाल 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 माझ्या सुडकना मॅचिंग देव माझा पुलका. लाल 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 माझ्या सुडकना मॅचिंग देव माझा पुलका. मैत्रिणी डोळा मारला ना, मैत्रिणी डोळा मारला. नवीन बॅटर आता सौरभ आलेत. शिस्तबद्धता पाहायला मिळतं नेहमीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये, कारण प्रत्येक खेळाडूचे ID कार्ड पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर पूल करायचा होता. बॅकवर्ड शॉट लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो करत नाही कोणती चूक. आणि ह्या विकेटने भागवली गोलंदाजाने सैंगाची भूक. विकेट डाऊन. 27 वर 2. लाल 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 माझ्या सुडकना मॅचिंग देव माझा पुलका. लाल 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 माझ्या सुडकना मॅचिंग देव माझा पुलका. थँक्यू सो मच डीजे बिपिन यांना सुद्धा काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं. सध्या 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय आवरे. विकेट गोलंदाज आहे प्रज्वल. षटकार लागल्यानंतर काय चांगली वापसी. ओहो हाफ ट्रॅकर उचलला या चेंडूला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय ठोकलाय षटकार. हे पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू ती बोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू ती बोले गो. आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. सध्या आमचे डीजे हार्दिक वडापाव खात आहेत. सचिन तेंडुलकरांचा सुद्धा आवडता पदार्थ वडापावचा आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर अशोक वैद्य दादर येथे सुरुवातीला एक छोटीशी गाडी लावायची आणि वडापावचा शोध हा आपल्या भारत देशामध्ये लागलाय. मुंबई दादर येथे लागला. आदरणीय अशोकजी वैद्य
याने तो व्यवसाय सुरू केला. ओ फुल टॉस बॉल कमरेपेक्षाही जास्त वर होता, पाठवून दिला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. ओ नो 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 बॉलचा इशारा. 6+1 एकूण मिळतील धाबा या 7. अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग सुंदरी, ती ओजी एकदम फाईन आणि थोडीशी डिवाइन कशी तो जर मैदानाच्या आत आला तर चालेल, परंतु मैदानाच्या बाहेर राहून पराभूत कधीच होऊ नका. इथे चांगला प्रतिकार दिलाय. धावसंख्या पोहोचली 40 वर. पुढचा बॉल फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? बॅकवर्ड स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव माली, दुसरी धाव घेण्याची संधी आहे. फेकी येण्याआधी नेमकं काय घडलंय, काय बिघडलंय हे आपण जाणून घेणार आहोत. धाव असेल की नाही, ही धाव नसेल. त्यामुळेच एकच धाव, एका धाव्याच्या मदतीनं धावा लागल्या जातात. 41 टार्गेट आहे 92 या धावसंख्येचं, म्हणजेच अजूनही 51 धावा पाहिजेत. 5 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. 3 षटकांकरता घेतलेला वेळ होता 14 मिनिटांचा. अतिशय चांगली माहिती आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. रोहित सुतार चांगला लेखाजोखा त्यांचा राहिलाय. डीबीएन लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण तुम्ही बघतायत या स्पर्धेचं. ओ या वेळेला ऑन ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थ्रो करण्याआधी एकच धाव. आव्हान जे होतं 92 या धावसंख्येचं भलं मोठं आव्हान होतं, तरी सुद्धा प्रतिकार चांगला दिलाय. असं नाही की चांगला खेळ झाला नाही. कृपादेवी बॉईज उमराली टीमचा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. चांगलं टॅलेंट पाहायला मिळालं. बोटांतील जादू गोलंदाजाने दाखवली आणि बीट केलं बॅटरला. शेवटचे आता 2 बॉल. गोलंदाजी मार्गावर 3 बॉल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज योगेश. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्यामुळे सुरक्षित असल बॅटर. ओके, आता प्रवीण स्ट्रायकिंग कडे आहे. प्रवीणची एकाकी लढत, एकाकी झुंज थोडीशी वाया जाईल असं वाटतंय. उचललं या चेंडूला. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला ह्या षटकात विकेट मिळाली. विकेट डाऊन, गॉन. बोबो ज्यूस मध्ये पल. आता शेवटचा चेंडू असेल आणि गोलंदाजी नवीन बॅटर आता जिग्नेश आलाय. प्रत्येकाला संधी दिलीच पाहिजे. कधी कधी असं 12th मॅन आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंचे नावं सांगण्याकरता येत आहेत, परंतु नंतर भविष्यामध्ये तेच खेळाडू एक चांगला खेळ करताना दिसत आहेत. रायझिंग झाला हा चेंडू. बीट केलं बॅटरला. क्रॉस बॅटने खेळायचं होतं चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. कॉंग्रॅच्युलेशन न्यू स्टार वसई टीम. हार्ड लक. चांगला प्रयास झालाय कृपादेवी बॉईज उमराळी टीमचा. मॅन ऑफ द मॅच goes to one and only Mr. राहुल गोंड is the man of the match. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ऐकूया सुमधुर गीत. लाल लाल कलरची बागडी, बागडीचा कलर लाल. लाल माझ्या सोबत चाल, लाल माझ्या सोबत चाल. लाल लाल कलरची बागडी, बागडीचा कलर लाल. लाल माझ्या सोबत. चेक करतायत आणि त्याच्यानंतर लगेचच राहुल गोंड या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येतील. एक अतिशय चांगली खेळी त्यांनी साकारलं. नवीन संघ टॉस झालेला होता. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरा. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तर राहुलने इथे या अतिथी कक्षाच्या दिशेने या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मला वाटतं त्याचे अनेक अर्धशतकं असतात.